50% आरक्षणाच्या संदर्भात निवडणुका स्थगित न करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय। 21 जानेवारी 2026 ला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग लागला कामाला। 50%पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। नगरपंचायत नगर परिषद निवडणुका आणि मंगळवारी होणारी नगरसेवक आणि नगराध्यक्षांची निवड व्हेंटिलेटरवरच। 21 जानेवारीच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट रद्द करू शकतं सदस्यत्व। राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद नगरपंचायत निवडणूक प्रचाराच्या मुदतीमध्ये वाढ। 30 नोव्हेंबरच्या ऐवजी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार। 2 डिसेंबरला मतदान होणार। 2 डिसेंबरला निवडणूक आहे। 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या। 2 तारखेनंतर तुमची काळजी 5 वर्ष आम्ही घेऊ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जालन्यातील सभेत मतदारांना आवाहन। येत्या 2 तारखेला निवडणुका आहेत। 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या। 2 तारखेनंतर तुमची काळजी 5 वर्ष आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो। आमच्या प्रियंकाताई राक्षे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करतो। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील देवेंद्र फडणवीस यांची सभा संपन्न। आपल्याकडे शहर विकासाचा आराखडा तयार आहे, सकारात्मक मत मागण्यासाठी आलोय, फडणवीसांचं वक्तव्य। सांगलीतील जतमधील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र आरई यांच्या प्रचारासाठी सभा। सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी मोबाईलवरून जनतेला आरईंना विजयी करण्याचं केलं आवाहन। अकोला जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक रणसंग्रामात उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या सभांमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सभा घेणार। नाशिक येथील येवल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। येवल्याच्या विकासाचा शब्द द्यायला आलोय, येवल्याच्या पैठणीच्या विकासासाठी आलोय, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगूर येथील प्रचार सभा झाल्यानंतर सावरकरांच्या वाड्यामध्ये जाऊन सावरकरांना केलं अभिवादन आणि यावेळी शिंदे यांना सावरकर यांचा कोलू देण्यात आला भेट। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पार पडली शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा। सभेमध्ये आमदार संतोष बांगर यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन, तर 288 आमदारांपैकी मीच मोठा असल्याचं घेतलं बदवून आणि यामुळे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत। संगमनेरमधील सभास्थळी पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदेंची पळापळ। आदर्श आचारसंहितेची वेळमर्यादा पाळण्यासाठी शिंदेंसोबत पोलीस प्रशासनाची ही धावाधाव। अवघे 5 मिनिटं शिल्लक असताना शिंदे सभेला पोहोचले। बदलापूरमध्ये उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार। सभेची जोरदार तयारी सुरू। बदलापूर नगर परिषदेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची। पुण्यातील शिरूरमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात चौरंगी लढत असून आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला। अकोल्यातील मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती। एकविचाराचं सरकार असल्यानं विकास कामांना गती मिळते, भाजप उमेदवारांना विजयी करून विकासाला मतदान करण्याचं रवींद्र चव्हाण यांचं आवाहन। बदलापूरमध्ये कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे प्रचारासाठी मैदानात। तटकरे यांनी बाईक रॅलीमध्ये बाईकवर बसून मतदारांशी साधला संवाद। वर्ध्यामध्ये चित्रा वाघ यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली। वर्ध्यातील मार्केट भागातून काढण्यात आली ही रॅली। नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपाला मिळत असल्याचं चित्रा वाघ यांचं मत। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचाराच्या मैदानात आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी परळीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी काढली प्रचार फेरी। जालन्यात रोहिणी खडसेंच्या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेदरम्यान घडला प्रकार। महिला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे सभास्थळी गोंधळ।
बीडमध्ये नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी पाणी साचलेल्या खड्ड्यात नारळ फोडून वाजत गाजत वंचितकडून प्रचाराचा शुभारंभ। वंचित बहुजन आघाडीचे बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांसह एकूण 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। तर आज आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे 2 उमेदवार उभे केलेले आहेत, नवनाथ प्रभाकर सरवदे आणि प्रियंका लहू काळे कवटेकर, आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सारिकाताई जोगदंड यांच्या माध्यमातून आज आम्ही खरी प्रचाराला नारळ फोडून सुरुवात केलेली आहे। आणि ते नारळ आम्ही कोणत्या देवाला धर्माला नसून आम्ही ते धानोरा रोडच्या रस्त्याला जे खड्डे पडलेले त्या खड्ड्याला नारळ फोडून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग। मतदारांच्या भेटीगाठींसाठी उमेदवारांची धावपळ। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्चना भिसे निवडणुकीच्या रिंगणात। वर्ध्याच्या देवळी येथे अपक्ष उमेदवाराचा ट्रॅक्टरवरून प्रचार। देवळीमध्ये तिहेरी लढतीचं चित्र। माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असल्यानं रंगत वाढली। 1 तारखेला बाहेर खाट टाकून झोपा, लक्ष्मी येणार। तर लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाही तर माय बहीण असते। वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा केले वादग्रस्त विधान। गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल, लक्ष्मी माझी माय बहीण पण असती। तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं, आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा TRP पण वाढत नाही। मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे। लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या, पण मतदान इकडे करा। दिंडोरीचे खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांचं वादग्रस्त विधान। तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असतील तरी तिजोरीचे मंत्री दादा माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य, तर जनता सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। मेहबूब शेख यांचा पलटवार। निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। आमदार दीपक केसरकरांची टीका, तर भाजपचे पैसे स्वीकारा मात्र मतदान शिंदेंच्या शिवसेनेलाच करा। दीपक केसरकर यांचं मतदारांना आवाहन। लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे। कशा प्रकारे शेवटी तुम्ही पैसे वाटता त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे, आणि ह्या मर्यादांचं सर्वसाधारणपणे उल्लेखन केलं। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा दर 15-20 हजाराच्या आसपास गेला, तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे। आणि अशा पैसे वाटपापासून जर लोकशाहीचं रक्षण कसं करायचं याच्यासाठी पैसे स्वीकारलेल्या लोकांनीसुद्धा मला वाटतं की त्यांनी विचार करावा, आणि विकास कोण करतं याचा विचार करून आम्हाला मतदान करावं। महायुतीचं सगळं तिजोरीसाठी सुरू आहे। सत्ताधाऱ्यांना फक्त तिजोरीची काळजी आहे। जालन्याच्या भोकरदन येथील प्रचार सभेमध्ये काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची टीका। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची जीभ घसरली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर पलटवार करताना वादग्रस्त वक्तव्य। पट्टे देणार नाही, तुमच्या बापाचं राज्य आहे का? नाना पटोलेंचा सवाल। नागपूरच्या कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेमध्ये भाजपा आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य। हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार, ते गृहमंत्री आहेत, जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू, विरोधकांना दिला इशारा। संगमनेरमध्ये माजी खासदार सुजय विखेंची थोरातांच्या विरोधात तुफान फटकेबाजी। इतके दिवस मी आलो नाही तर बऱ्याच चर्चा सुरू होत्या, मात्र आम्ही आहोत, टायगर अभी जिंदा आहे असं सांगत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेंवर केली टीका। अजितदादा आम्हाला वेळ द्या, तुमची बारामती आम्हाला आमच्या लोकांना दाखवायची आहे। दादांच्या नेतृत्वात बारामतीचा जसा विकास झालाय तसाच विकास आम्हाला मनसरचा करायचा आहे। मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। नगर पंचायतीवर आपला झेंडा फडकला पाहिजे। दादांची बारामती, एकदा दादा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला तुमची बारामती लोकांना दाखवायची। नंदुरबार नगर परिषद निवडणुकीमध्ये शाब्दिक टीका। आमचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मांडी छोटी आहे, ते किती नगर परिषदा दत्तक घेतील? मंत्री माणिकराव कोकाटे यांची एकनाथ शिंदेंवर टीका।
प्रचार सभेवेळी गोंदियाची लाज वाटते, गोंदियातील घाण, गोंदियातील रस्ते, असं प्रफुल्ल पटेलांनी केलं वक्तव्य आणि यावर तुम्हाला कोणी थांबवलंय? सरकार तुमची आहे, नाना पटोले यांचं पटेलांना प्रत्युत्तर. माजलगावमध्ये दर 3 महिन्याला बैठक घेणार म्हणता, मागच्या काळात 3 महिन्याला परळीला गेला असता तर जिंकला असता. आमदार प्रकाश सोळंके यांची मंत्री पंकजा मुंडेंवर टीका. 5 वर्ष पालकमंत्री होता, किती वेळा माजलगावमध्ये आलात, असाही केला सवाल. भाजपाला 2 पक्षाच्या कुबड्या नको, महायुतीतील इतर 2 पक्ष सत्तेला गोचिडप्रमाणे चिकटू नयेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांची टीका. साताऱ्याच्या रहिमतपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भोसलेंची घड्याळावर टीका. भाजपच्या प्रचार सभेतून साधला निशाणा. आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता इकडे तिकडे बघू नका, असं केलं वक्तव्य. इंदापूर तालुक्यातील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये राजकीय वातावरण तापलं. भाजप नेते प्रवीण माने यांचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप. 2017 मधील माणिक जगदाळे यांच्या आत्महत्येला हनुमंत कोकाटे जबाबदार असल्याचा आरोप केल्यानं चर्चांना उधाण. पंढरपूरमधील अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेची चाचणी करण्यात यावी. आमदार उत्तमराव जानकर यांची मागणी. बीडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाषणामध्ये रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्यानं खळबळ. आम्ही आघाडी करून एकत्रित लढत आहोत, त्यामुळे बीडमध्ये तुतारी आणि घड्याळाची छुपी नाही तर ओपन युती, सोनवणेंचं वक्तव्य. बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचा कुठल्याच उमेदवाराला पाठिंबा नाही. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांची माहिती. रत्नागिरीच्या लांजामध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांचा भरणा जास्त असल्यानं अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता. अपक्ष उमेदवारांकडूनही प्रचाराला जोरदार सुरुवात. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माईलेक रिंगणात. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी हुस्नबानू खलिफे तर त्यांचे चिरंजीव जमीर खलिफे नगरसेवक पदाचे उमेदवार. यवतमाळमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवार आज महात्मा फुले स्मृती दिनाच्या निमित्तानं आमने-सामने. भाजपाकडून प्रियदर्शनी उईके तर काँग्रेसकडून मोघे निवडणुकीच्या रिंगणात. अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळच घोळ. आतापर्यंत 495 आक्षेप दाखल. भाजपा खासदार अनिल बोंडे यांनीही घेतला आक्षेप. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतदार याद्यांबाबत अजूनही घोळ सुरूच. यादीतून नगरसेवकांची नावंही गायब. 3 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार. जालन्यामध्ये प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत 241 आक्षेप. हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार यादीची अखेर घोषणा. अमरावती जिल्ह्यात एकूण 15,35,897 मतदार असून त्यांच्यासाठी 1,890 मतदान केंद्र निश्चित. वर्ध्यामध्ये मतदानाच्या दिवशीच अनेक लग्न सोहळे. 2 डिसेंबरला शुभतिथी असल्यामुळे शहरातील जवळपास सर्व मंगल कार्यालय आणि हॉल, लॉन फुल बुक. लग्न समारंभामुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त. लातूरच्या औसा शहरातील मतदान केंद्र, स्ट्रॉंग रूम तसंच मतमोजणी कक्षाची प्रत्यक्ष पाहणी. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी. जळगावच्या धरणगावमध्ये प्रशासनाकडून मॉकपोल. ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत असल्याची उमेदवारांना दिली माहिती. ईव्हीएम हाताळण्याबाबत कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण. प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असलेले विद्याधर महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल. भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले अडचणीमध्ये येण्याची शक्यता.